नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची आता राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. मागील 4.5 वर्षापासून भाजपकडून कायम टाळले जाणे, आगामी काळात विधानसभा निवडणुकीत महायुतीत परळीच्या जागेचा पेच, यामुळे आता पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळाली तर सगळेच कळीचे मुद्दे आपोआप निकाली लागतील, असा त्यांच्या समर्थकांचा आशावाद आहे. दरम्यान 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद राज्यसभेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र त्यांच्याऐवजी भाजपने इतरांना संधी दिली, त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. दरम्यान मागच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी टाळलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे दोन नेते भाजपच्या वेगळ्या प्रवाहात आले. तावडे केंद्राच्या राजकारणात सक्रिय झाले तर बावनकुळे थेट प्रदेशाध्यक्ष झाले. तत्पूर्वी पंकजा मुंडे यांना भाजपचे राष्ट्रीय सचिवपद आणि मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद देण्यात आले. मात्र त्यांना म्हणावा तेवढा वाव दिला गेला नाही. पंकजा मुंडे देखील या 4.5 वर्षाच्या काळात म्हणावे तेवढ्या सक्रिय दिसल्या नाहीत. सक्रिय नसल्याबाबतची कारणे आणि त्यांना टाळले जात असल्याची खदखद त्यांनी अनेक वेळा थेटपणे व्यक्त केली आहे. त्यांनी अनेकदा राज्यातल्या भाजप नेत्यांना आपला नेता मानण्यास नकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आपले नेते असल्याचे ठणकावून सांगितले होते आणि त्यामुळे पंकजा मुंडे पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती घेऊन भाजप पक्ष पंकजा मुंडेंची मनधरणी करणार असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.